सर्वांना जय भीम. विचार करण्यासारखा मुद्दा मी उपस्थित करत आहे. माझ्या समाजामधील जेवढे पण आंबेडकरवादी नेते असतील किंवा चळवळीमधील जेवढे पण कार्यकर्ते असतील, आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की आजपर्यंत म्हणजे 75 वर्ष उलटून गेली. 75 वर्षामध्ये आपला एकाच ठिकाणावरनं कधी एक आमदार निवडून नाही आला, एकाच ठिकाणावरनं कधी एक खासदार निवडून आला नाही. म्हणजे 4 टाइम तर आला पाहिजे नव्हता, पण एखाद्या वेळेस आला, त्याच्यानंतर आला नाही. तर कुठं आपण चुकतोय? असं नाही की महाराष्ट्रामध्ये आपली लोकसंख्या नाही, आणि विशेष म्हणजे आपली लोकसंख्या किती हे महत्वाचं नाही. आपल्या संघ सगळे बहुजन बांधव आपल्या सोबत आहेत, सगळ्याच जातीचे आहेत. 18 पगड जाती असतील, 12 बरोजगार असतील, मुसलमान असेल, मराठा असेल, जैन असेल, ब्राह्मण असेल, हे समाज आपल्या सोबत आहेत. असं नाही की आपल्याला सगळेच विरोध करतात. मोठभर लोक आहेत जे आपल्याला विरोध करतात, तरी सुद्धा आपण राजकारणामध्ये सक्सेसफुल ठरलो नाही. विशेष म्हणजे आपल्या वाटेला कमीत कमी 29 जागा येतात ज्या SC कॅटेगरीमधनं आहेत. तर त्या ठिकाणी तरी आपले बुद्धिस्ट बांधव हे निवडूनच आले पाहिजे नव्हते, पण असं कधीच होत नाही. 6 खासदार आपल्या समाजाचे डोळे झाकून बांधतात महाराष्ट्रामध्ये, कारण की तो SCचा राखीव वार्ड आहे. मला काय बोलायचंय की आपल्या ज्या जागा आहेत त्या जागा तर आपण काबीज करू. आपल्या समाजामध्ये असे नेते आपण घडवू की आपला तो नेता त्या ठिकाणी दिला तर तोच निवडून येणार, त्याच्याशिवाय दुसरा कोणी येणारच नाही. गटतट आहेत, पक्ष आहेत, सगळं मला मान्य आहे. पण जर आपण समाजाने जर ठरवलं की आपल्याला ह्याच माणसाला निवडून द्यायचे, मग तो कोणत्या पक्षात गेला काय, कोणत्या पार्टीमध्ये गेला काय, त्याला महत्व नाही. तो आपल्या समाजाचा आहे, आपलं भलं करणार आहे आणि त्या खुर्चीवर बसून जय भीम बोलणार आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पण विषय काय होतो, आपल्या समाजातील जे नेते मंडळी आहेत ते आमच्यासारख्या तरुणांना किंमतच देत नाहीत. म्हणजे त्यांना असं वाटतं की तरुणांनी काहीच केलं नाही पाहिजे, फक्त बोलायचं की हा तरुणांनी राजकारणामध्ये या, पण तरुणाला कोणताही नेता आजपर्यंत सपोर्ट करणारा दिसला नाही. बाकीच्या राजकारणाचे जर बघितलं तर त्यांची मुलं सुद्धा राजकारणामध्ये, काही काही तर आमदार सुद्धा आहेत, काहींची मुलं तर खासदार सुद्धा आहेत. पण आमच्या पाठीमागं काय, आमचा बॅकबोन कोण नाही. बाबासाहेबांना सोडलं तर आमचा बॅकबोन कोणच नाही, कारण की आमच्या समाजातील नेत्यांनी कधी आमच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं नाही की बाळा तू लढ, मी तुझ्या पाठीमागं आहे. तर मी माझ्या तरुण भावांना नक्कीच एक सांगेल, येणाऱ्या काळामध्ये जर माझ्याकडनं जर काही झालं तर 100% जी आज जी तरुण पिढी आहे उद्याशीची, त्या तरुण पिढीच्या पाठीमागं सम्राट 100% थांबणार. मग साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करायला तयार आहे. कारण की बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शासनकर्ता बना. घराच्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा, मला या भारताचा शासनकर्ता बनायचंय, मला या महाराष्ट्राचा CM बनायचंय. जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत होणारच नाही. मला खासदार बनायचंय, जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत होणारच नाही. मला आमदार बनायचंय, जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत होणार नाही. त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की आपण चुकतोय कुठं. बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टींना आपण सोडून देतो. बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वांना UP आपल्या चांबार जाटो भावांनी स्वीकारलं. त्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवलं की मला या देशाचं शासनकर्ता बनायचं. त्या ठिकाणी ते 4 टाइम का असं ना CM झाली. मी खरंच त्या लोकांचा ऋणी आहे, कारण की ते लोक बाबासाहेबांना खरंच बांधतात आणि बाबासाहेबांना घेऊन चालतात. या ठिकाणी मी बघतो महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचे काही लोक आपले पाय ओढण्यासाठी लगेच पुढे येतात. आपल्याला पाय ओढणारा समाज नाही निर्माण करायचा, तर आपल्याला हात देणारा समाज निर्माण करायचा आहे. तर आता तुम्हीच विचार करा, आपल्याला हात द्यायचा आहे का पाय ओढायचा आहे. मला खरं तर हा व्हिडिओ माझ्या समाजातील नेत्यांसाठी बनवायचा होता, पण मला वाटत नाही की कोणता नेता माझी दखल घेऊ ना घेऊ. पण मी माझ्या समाजाला एवढं नक्की सांगेल की समाज जर असेल ना एकत्र, तर नेत्याची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे माझ्या समाजाने जागृत होणं खूप गरजेचं आहे आणि तरुणांना साथ देणं खूप गरजेचं आहे. आज जर माझा समाज जरी माझ्या पाठीमागे उभा राहिला ना, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हा सम्राट नक्कीच परिवर्तन घडवून दाखवेल. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.